कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आता अलर्ट झाले आहे। JN1 व्हेरियंटवर उपाययोजना करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक बोलवण्यात आली आहे। राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहे। सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत। लसीकरण, ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 50 पेक्षा जास्त रुग्ण राज्यामध्ये आढळले आहेत आणि त्यामुळे सरकार आता अलर्ट झाले आहे। महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 वेगाने पसरणारा आहे, त्यामुळे काळजी घ्या असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे। नमस्कार। सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे। महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे। नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण काळजी घेऊया। गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे, परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू। याचबरोबर बातमी आहे 10वी-12वी बोर्ड परीक्षेबाबत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाने एक निर्णय घेतलेला आहे आणि या वर्षापासून पुणे विभागांमध्ये सरमिसळ पद्धतीने विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र असणार आहे। म्हणजे एकाच शाळेतील सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी एकाच परीक्षा केंद्रात न बसवता वेगवेगळ्या परीक्षा केंद्रात बसविण्यात येतील। मुंबई शहर आणि पुणे शहर सोडून ज्या ठिकाणी शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त केंद्र असतील तर 10वीचे असो किंवा 12वीचे असो तर ते विद्यार्थी सरमिसळ पद्धतीने त्यामध्ये अलॉट केले जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच गावामध्ये केंद्र असेल आणि विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा देता येईल, अशी ही माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे।